तर मला आज 4 पंपासाठी यावं लागलं 3786 स्टेप चालत एवढ्या दूर। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपल्याला होती घरची फवारणी मारणं। फवारणी काय जास्त नव्हती तर आपण झालो फटाफट रेडी। फवारणीचा आपला ड्रेस कोड चेंज होते तर आपण म्हणलं फवारणीचे कपडे घालून घ्यावं, तर आपण पटकन लावले फवारणीचे कपडे। अबे साले। आणि आज म्हणले ना याच होतं एकटं, कारण आईची तब्येत नव्हती ठीक। घेतला पाठीवर पंप आणि निघालो वावराकडं। कसं आहे ना, लवकर गेलं तर लवकर फवारणी तरी होऊन जाईल म्हणलं। आज आपल्या नदीले होतं पाणी कमी तर आपण वलं न होता निघालो वावराकडं। ये बड़ी अच्छी बात कही है। आणि आज तर आपल्याला अलगच दिमाग सुचला। आपण म्हणलं घरापासून वावरावर किती स्टेपा लागते, म्हणून आपण आलो पाय मोजत मोजत। आपलं वावर तर एवढं दूर आहे का येता येता पुरं घामाजिकर झालो आणि आपल्याला लागल्या 3786 स्टेपा। आणि ही आहे आपली पराठी। सांगा बरं कमेंट मध्ये कशी आहे तर। मला तर हिशोबानं थोडी लहान आहे, पण सांगा तुम्ही कशी आहे तर। आता आपण लागलो फवारणीचा पंप भराले। मी तर नुसतं पाणीच टाकत होतो, मग आठवलं का मला औषध पण टाकायचं आहे। आपल्याला मारायची होती कचऱ्यावरची फवारणी। कसं आहे ना, साला कचऱ्याला थोडी चान्स दिला का असा वाढते का काही विचारायचं नाव नाही। पण टाकलं रुलाव। फवारणी मारायच्या पहिले म्हणलं 2 घूट पाणी पिऊन घ्यावं आणि लागावं जोरदार फवारणीच्या कामात। पाठीवर पंप द्यायला कोणीच नव्हतं, तर पंप ठेवला ड्रामावर न घेतला मग पाठीवर पंप घेतला तर खूप तावानं, पण एवढ्या दिवसाचं मारल्यानंतर असा जडजड वाटे पंप काही विचारू नका। काही वेळातच झाली आपली फवारणी मारून, आणि फवारणी मारून असं थकलं होतं, म्हणलं थोडी बैठक घेऊन घ्यावं। ये बड़ी अच्छी बात कही है। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आयडीला फॉलो नक्की करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।